अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली आहे। अहिल्यानगरच्या अनेक तालुक्यात अवकाळी पाऊस झालेला आहे। कोपरगाव, संगमनेर, राहुरीमध्ये गारपीट झाल्याचं कळतंय, तर गहू, कांद्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे आता शेतकरी देखील हवालदिल झाल्याचं कळतंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या बरोबर आहेत। हरीश, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळल्याचं कळतंय, पण आता राहुरी असेल किंवा त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचं कळतंय, काय परिस्थिती आहे? नक्कीच विशाल, आपण जर बघितलं तर शेतकरी जो आहे तो आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांचा सामना आता करताना दिसतोय। कारण एकीकडे त्याचे जे पिकवलेला जो कांदा असेल किंवा इतर जे शेतीमाल आहे याला भाव नाही, आणि त्यातच गेल्या काही दिवसांपासून जो कोसळणारा पाऊस आहे याने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं दिसतंय। कोपरगाव तालुक्यातला पश्चिम भाग असेल, संगमनेरचा काही भाग असेल, राहुरीमध्ये काही वेळापासून जोरदार पाऊस सुरू आहे, वादळी वारे सुरू आहे आणि गारपीट होत आहे। त्यामुळं गहू असेल, त्यानंतर कांदा असेल, फळबागा असतील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी झाडं कोसळलीत, वीज कोसळली आहे। काल एका ठिकाणी एका शेतकऱ्याच्या गायीच्या गोठ्यावरती विजेची तार कोसळली आणि 10 गायींचा मृत्यू झालाय। त्यामुळे शेतकरी सगळीकडनं अडचणीत येताना दिसतोय आणि सर्वत्र पाऊस होतोय आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसतोय। विशाल, धन्यवाद हरीश या सगळ्या तपशिलाबद्दल। आता बघूयात नागपूर जिल्ह्यातील रामटेक इथल्या मंदिरावर वीज कोसळल्यानं मंदिराच्या कळसाचा काही भाग क्षतिग्रस्त झालाय। तर काल रात्री जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला। यात काल रात्री रामटेकमधील आझाद वार्ड परिसरातील श्री तिळभांडेश्वर मंदिराच्या कळसावर वीज कोसळली। यामुळे आपण जर बघितलं जीवितहानी झालेली नसली तरी कळसाच्या टोकाचा असलेला भागच हा काय म्हणतात त्याचं नुकसान झाल्याचं कळतंय। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की वीज या कळसावरती कोसळल्यानं मधोमध कळसाला असा तडा गेलाय। आता बघूयात नांदेडमध्ये बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, कासारखेडा आणि शिवारातील पिकांचं मोठं नुकसान झालं। ज्वारी, गहू, काढून ठेवलेली हळद आणि आंबा यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। तर मावळ तालुक्यातील वडगाव परिसरात आज अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली। दुपारनंतर वातावरणात बदल झाल्यामुळे जोरदार पाऊस सुरू झाला। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। सध्या काढणीच्या टप्प्यात असलेल्या पिकांवर या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे भाजीपाला आणि धान्य पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। तर मावळमध्ये पावसाने चांगलाच जोर पकडला आहे। मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तर पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळतोय। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावलाय। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली असून काही ठिकाणी पाणी साचलंय। पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळतोय। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावलाय। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली असून काही ठिकाणी पाणी साचल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं। या पाण्यातनंच वाट काढत वाहनांना पुढे जावं लागतंय। रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पाऊस सुरू आहे। माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर भागात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। तर अनेक भागांमध्ये पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झालाय। तर जुन्नरमध्ये देखील जोरदार पाऊस कोसळलेला आहे।
पावसाच्या सरी बरसल्यात, त्यामुळे आपण पाहतोय की ठिकठिकाणी शेतात पाणी साचलंय. म्हणजे वाफे तयार करून ठेवण्यात आलेले होते काही ठिकाणी, त्या सगळ्या भागांमध्ये पाणी साचलंय. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळल्याचं आपण बघतोय आणि पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. अचानक आलेल्या पावसाने शहरातील अनेक घरांमध्ये पाणी साचलंय. पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या बालाजीनगरमधल्या काही घरांमध्ये पाणी शिरलंय. पुणे शहरातील पाऊस थांबला, मात्र रस्ते जलमय झाले. पुण्यातल्या बालाजीनगर भागामध्ये काही घरांमध्ये या पावसाचं पाणी शिरल्याचं कळतंय. एकाच पावसामध्ये ही परिस्थिती झाल्याचं आपण बघतोय. अचानक झालेल्या पावसाने शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या बालाजीनगरमधल्या काही घरांमध्ये पाणी शिरल्याचं आपण बघतोय. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्याबरोबर आहेत. अभिजित, पुण्यातल्या कात्रजमधल्या बालाजीनगरमधल्या काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याचं कळतंय, नेमकी काय परिस्थिती आहे? विशाल, जसं तुम्ही सांगितलं की पुण्यात पावसाचा जोर आता हळूहळू ओसरायला सुरुवात झाली आहे, पण तब्बल 2 तास पावसानं धुवाधार बॅटिंग या पुणे शहरात केलेली आहे. आणि जी घरं सखोल भागात येतात, म्हणजे कात्रजचा बालाजीनगर जो परिसर आहे तिथली सगळी घरं सखोल भागात येतात आणि आता तिथल्या घरांमध्ये पाणी शिरलेलं पावसाचं पाहायला मिळते. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. आपण जी दृश्य पाहतोय ती कात्रज मधल्या बालाजीनगर परिसरातली आहेत आणि तिथं जी घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी पावसाचे जे आहे ते शिरले आणि जे रहिवासी आहेत ते जसं जमेल तसं पाणी जे आहे ते घरात शिरलेलं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. पाऊस ओसरलाय, पण रस्ते मात्र अजूनही जलमय आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा फटका आता पुणेकरांना बसताना पाहायला मिळतोय. स्वारगेट, कात्रज, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कोंडवे, धावरे, उत्तम नगर या ठिकाणी गुडघ्यापेक्षा वर पाणी रस्त्यावरती आलेलं आहे आणि त्याचा फटका थेट सामान्य नागरिकांना जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय. या सगळ्या परिसरात आता महापालिकेची यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन आता सतर्कतेची काळजी घेते. नदीपात्रांमध्ये देखील काही प्रमाणात पाणी साचले, पण धोका कुठलाही नाही असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले. धरण क्षेत्र जे आहेत त्या भागांमध्ये देखील पावसाचं प्रमाण जे आहे ते काही गेल्या 2 तासात वाढलेलं आहे, पण आता पाऊस हळूहळू ओसरतोय. पण पाणी अजून किती पर्यंत रस्त्यावरती राहतं किंवा जे पाणी साचलंय ते कधीपर्यंत ओसरतं रस्त्यांवरचं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशाल, यानंतर थेट जाऊयात, राहुल शेवळे बोलतायत तिथे. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याची मोठी संधी मिळणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत तब्बल 250 मुली आणि 350 मुलांचा सहभाग असणार असून एकूण 600हून अधिक बॉक्सर रिंगमध्ये उतरतील. त्यांच्यासोबत 180 प्रशिक्षक व टीम मॅनेजर्स तसेच 70 अधिकृत ऑफिशियल्स आयोजनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे नागपूर शहरात क्रीडाप्रेमींसाठी एक उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे. ह्या नव्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून ही एक मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेचं आयोजन 9 वर्षानंतर महाराष्ट्रात होत आहे आणि एक मोठी संधी महाराष्ट्राला पण मिळाली आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीनंतर प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या आयोजनात वरिष्ठ उपाध्यक्ष रणजित सावरकरजी, सचिव राकेश तिवारी, कोषाध्यक्ष मिलिंद वैद्य तसेच धनंजय बनसोडे, मनोज पिंगळे आणि गोपाल देवांग यांच्यासह कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी सक्रिय भूमिका पार पाडणार आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पोर्ट्स कोडनुसार 15 विविध कमिशनची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक कमिशन वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणार असून संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध व आंतरराष्ट्रीय दर्जाची पार पाडण्याचा प्रयत्न आहे. तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की बॉक्सिंग क्षेत्रातल्या सगळ्या संघटना या जागतिक संघटनेच्या संलग्नतेने काम करतात आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला केंद्र सरकार व राज्य सरकार मान्यता